16, 17 आणि 18 तारखेला पार्लमेंटचं सेशन आहे. आमची विनंती राहील भारत सरकारला की हे सेशन तुम्ही घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे याचा अजेंडा आमच्याकडे आलेला नाही. पण हे सेशन करत असताना मागच्या वेळेस जशी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली होती, आम्ही फार आग्रह केल्यानंतर भारत सरकारने जेव्हा सिलेंडरच्या रांगा लागत होत्या, लोकांना सिलेंडर मिळत नव्हतं, कमर्शियल गॅस मिळत नव्हता, रेस्टॉरंट्स बंद होत होते, खानावळी बंद होत होत्या, मुलांच्या खायच्या अडचणी होत होत्या, ही सगळी प्रक्रिया जेव्हा वाढायला लागली तेव्हा उशिरा का होईना भारत सरकारने कॉल पार्टी मीटिंग घेतली. एकतर 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहे. ह्या देशाचं बजेट जेव्हा झालं तेव्हा युद्ध नव्हतं, त्याच्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकारचं बजेट, त्याच्यानंतर झालेल्या गेल्या ह्या काही दिवसातलं युद्ध, त्याच्यानंतर आता बदललेली जी इंटरनॅशनल राजकीय परिस्थिती आहे तीही बदललेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं ब्रीफिंग हे भारत सरकारने पार्लमेंटला आणि या देशाला दिलं पाहिजे आणि तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे, जे नक्की सरकारचं फॉरेन अफेअर्सचं आंतरराष्ट्रीय आपलं काय चर्चा चालली आहे, आपला रोल काय, आपली पोझिशन काय, या सगळ्याबद्दल चर्चा ही झालीच पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल पेहलगामचा जेव्हा पेहलगामचा हल्ला झाला म्हणून ऑपरेशन सिंदूर झालं. त्या ऑपरेशन सिंदूर झाल्यावर पहिला माणूस या देशात जो म्हणाला की सरकारच्या बरोबर जेव्हा इंटरनॅशनल गोष्टी येतात आणि देशावर हल्ला होतो तेव्हा आम्ही देशाबरोबर आहोत, ही भूमिका पहिल्यांदा आदरणीय पवार साहेबांनी मांडली आणि तातडीने काँग्रेसनेही त्याला मोठी साथ दिली.